नमस्कार मंडळी, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कप खाली पडलेले असतात आणि त्यामध्ये जानकीच्या हातामध्ये एक काच भरते. त्यामुळे सर्वजण तिथे जमा होतात. ऋषिकेश सुद्धा जानकीला वाचवण्यासाठी तिथे आलेला असतो आणि जानकीचा हात बघून तो म्हणत असतो की अगं जानकी, किती लागलंय तुला. तेव्हा मात्र सुमित्रा सर्वांना ओरडत असते आणि म्हणत असते की तुम्हाला स्वतःची कामं स्वतः नाही का करता येत. बघितलं ना त्या मुलीला किती लागलं ते, आणि आता तिला जर काही झालं असतं तर आजी म्हणते की हो ना, मी पण तेच म्हणते की सगळ्या गोष्टींचा डोलारा कशाला स्वतःच्या डोक्यावर घ्यायचा आहे आणि कशाला सगळ्यांच्या पुढं पुढं करायचं असतं हिला उगाचच. सुमित्रा मात्र आजीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते आणि ऋषिकेशला ती सांगते की जानकीला घेऊन आतमध्ये जा आणि तिच्या हातावर मलम लाव. ऋषिकेश आता जानकीला रूम मध्ये घेऊन येतो आणि तिच्या जखमेवर मलम लावत असतो. ओवी सुद्धा फुंकर मारत असते. ते बघून जानकीला खूप छान वाटत असतं. आजी मात्र सुमित्राला बोलत असते आणि म्हणत असते की कर अजून तिच्या पुढं पुढं कर तू नुसती. तेव्हा सुमित्रा तिला म्हणत असते की तिच्या हातचा चहा फुरफुर करून प्यायला खूप आवडतो ना, आणि मग नंतर तिलाच नावं ठेवत बसतेस. सुमित्रा आता नानांकडे येते आणि नानांना म्हणत असते की बरं झालं जानकीची जखम एवढी खोलवर नव्हती, परंतु सगळा भार हा जानकीवरच येतं. आता जानकीला मदत करायला सुद्धा कोणीतरी यायला हवं. जानकीला जावा वगैरे यायला हव्या की नाही. आपण सारंगच्या आणि सौमित्राच्या लग्नाचं सुद्धा बघायला पाहिजे. नाना म्हणत असतात की त्या सौमित्रला तर त्याची प्रॅक्टिस सोडून काही दिसत नाही. सुमित्रा म्हणत असते की जाऊ द्या हो त्याला, आपण सौमित्र मोठा आहे की नाही, आता सौमित्रसाठी मुली बघायला सुरुवात करूयात. नाना म्हणतात की तुला जे करायचंय ते कर, परंतु ज्या कोणी सुना घेऊन येशील ना त्या आपल्या जानकी सारख्याच असायला हव्यात. तर नानांचं आणि सुमित्राचं बोलणं हे आजी चोरून ऐकत असते आणि जेव्हा सुमित्रा बाहेर येते तेव्हा आजीला बघते आणि म्हणते की काय ग, तू आमचं बोलणं चोरून ऐकत होतीस का. तेव्हा आजी म्हणते की अगं हो, आता मी बाम आणायला आले होते आणि चुकून माझ्या कानावर पडलं, म्हटलं घ्यावं ऐकून. जी म्हणत असते की सौमित्रसाठी तू एखादी चांगली सून घेऊन ये हा, आणि हे बघ ती जानकीच्या अगदी तोडीस तोड असायला हवी. तेव्हा सुमित्रा म्हणते की आई अगं तू पुन्हा सुरू झालीस का. सुमित्रा आता इग्नोर करून तिथून निघून जाते. तर आजी म्हणत असते की जानकीला मात्र तोडीस तोडच जाऊ भेटायला पाहिजे. तर इकडे ऐश्वर्या ही वर्कआउट करत असते आणि ती वर्कआउट करत असताना 4 पोरं असतात जे तिला खिडकीतून बघत असतात. त्याच वेळी ऐश्वर्याची आई येते आणि त्या पोरांना बघते. ती पटकन पडदे बंद आणि ती ऐश्वर्याला म्हणत असते की ऐश्वर्या काय चाललंय हे तुझं, आणि असे कपडे घालून तू व्यायाम करतेस, ते आजूबाजूचे पोरं बघताय ना तुला इकडे. तर ऐश्वर्या म्हणत असते की मग ते बघत असेल तर मी काय करू, मी माझ्या घरामध्ये आहे ना. सयाजीराव तिथे येतात आणि तेही त्यांच्या मुलीचीच बाजू घेत असतात. त्यामुळे त्यांच्या आईला काय करावं ते कळत नसतं. आता तेवढ्यात ऐश्वर्याचं लक्ष त्या मुलांकडे जातं आणि ती म्हणते की सखाराम जरा बंदूक घेऊन ये रे, आजकाल कबूतर जास्तच इकडे फिरायला लागले. असं म्हटल्यावर आता ती 4ही मुलं तिथून जोराची धूम ठोकतात. तेव्हा ऐश्वर्या तिच्या मम्माला म्हणत असते की मम्मा अगं तू कशी वागतेस, केला तो जमाना आता, असं भिवून राहायचं, घाबरून राहायचं, आता काही नाही होत असं. आता सगळ्यांना फ्रीडम असतं आणि तू ह्या 4 पोरांसाठी, पळकुट्या मुलांसाठी तू पडदे बंद करत होतीस आणि मला बोलत होतीस का. ऐश्वर्या तिथून निघून जाते. तर सयाजीराव त्यांच्या बायकोला म्हणत असतात की तू कशाला तिला सारखं बोलत असते. तर तिची आई म्हणत असते की अहो मला फक्त असं वाटतं की मुलाने मुलासारखं राहावं आणि मुलीने मुलीसारखं राहावं. आता हिच्या लग्नाचं पण आपल्याला बघावं लागेल. तर इकडे सौमित्र त्याच्या बॉस सोबत केस डिस्कस करत असतो आणि केस डिस्कस झाल्यावरती त्याचे बॉस त्याला म्हणतात की खूप छान, आता तुला अपोजिट पार्टी सोबत सुद्धा असंच डील करायचंय. त्यानंतर ते तिथून निघून जातात. तर जी बॉसची मुलगी असते तिचं आणि सौमित्रचं अफेअर असतं. तर ती त्याला म्हणत असते की किती छान तू सगळं हँडल केलंस. सौमित्र म्हणत असतो की अगं तुझा कॉन्फिडन्सच मला ही पॉवर देतो. तर ती म्हणत असते की आता तू किती वेळा असंच बोलत राहणार आहेस आणि आपल्या लग्नाबद्दल कधी विचारणार आहेस घरी. सौमित्र म्हणतो की तू काळजी करू नकोस, लवकरात लवकर मी बोलणार आहे आणि याची काळजी अजिबात करू नकोस, कारण जानकी वहिनी सुद्धा आपल्याच फेवरमध्ये. तर इकडे ओवीने माय फॅमिलीवरती निबंध लिहिलेला असतो आणि ती सुमित्रा आजीला वाचून दाखवत असते. त्यात ती वाचत असते की आजी आणि आजोबा घरावर खूप प्रेम करतात. बाबा आणि सारंग काका कामावर जातात. सौमित्र काका कोर्टामध्ये जातो. माझी आई काहीच काम करत नाही, ती घरीच असते. तेव्हा सुमित्रा म्हणत असते की अगं तुझी आई काम करत नाही असं कसं काय, दिवसभर तर कामच करत असते ना ती, आणि तुझी आई सुद्धा बाबांसोबत ऑफिसला जाऊ शकते परंतु ती जात नाही. ओवी विचारते की का बरं. सुमित्रा म्हणते की आता ते तुला तुझी आईच सांगेल. सुमित्रा सांगते की ओवी आता तुला ही सगळी स्टोरी ना तुझी आईच सांगेल. तर आता जानकी सांगू लागते की ही मुलगी एका मुलाची आणि एका मुलीची आहे. ती मुलगी एका अनाथ आश्रमामध्ये लहानाची मोठी झाली. तर ओवी विचारते की अनाथ म्हणजे काय. तर जानकी तिला सांगते की अनाथ म्हणजे ज्याला कोणीच नसतं ते. पण तुला माहितीये देवबाप्पाने तिच्या आयुष्यात एका मुलाला पाठवलं, त्या मुलाने तिला पसंत केलं
आणि तिच्यासोबत लग्न सुद्धा केलं. तुला माहितीये त्या मुलाचं खूप मोठं कुटुंब होतं. त्या कुटुंबात ती लग्न करून सून म्हणून तर आली, परंतु त्या घराची मुलगी म्हणूनच राहिली आणि मग सासूबाईंच्या हाताखाली संसार गिरवण्याचे धडे गिरवायला लागली. तर सुमित्रा सांगते की आणि या परीक्षेत ती पहिल्या नंबरने पास सुद्धा झाली बरं का ओवी. म्हणून सासूबाईंनी घरचा सगळा कारभार तिच्यावर सोपवला. मोठ्या पगाराची नोकरी न घेता तिने गृहिणी होण्याचं ठरवलं आणि या तिच्या त्यागाचं तिच्या सासू सासऱ्यांना खूप कौतुक आहे. तेव्हा जानकी सांगू लागते की तिने त्याग नाही केला, तिने फक्त निवड केली. नोकरी आणि घर यापैकी घर तिचा चॉईस होता. ओवी विचारते की पण तिने असं का केलं. तेव्हा जानकी म्हणते की कारण तिला घर हवं होतं, घरातली माणसं हवी होती, तिला आपुलकी हवी होती आणि हे सगळं तिला इथे येऊनच तर मिळालं. जे लहानपणापासून तिला भेटलं नव्हतं ते तिला सगळं लग्नानंतर भेटलं. त्यामुळे तिने जो चॉईस केला त्यावर तिचा खूप अभिमान होता. सुमित्रा विचारते की ओवी मग तुला कळलं का की ती मुलगी कोण होती ती. तेव्हा ओवी आता जानकीला मिठी मारत म्हणते की माहितीये माझी आई होती ती. नाना म्हणतात की आणि ओवी तुझी आई काही साधी सुधी नाहीये बरं का, गोल्ड मेडलिस्ट आहे ती. अगं मुंबईच्या एका मोठ्या कंपनीतून तिला ऑफर मिळाली होती, परंतु तरी सुद्धा तिने घेतली नाही. परंतु तिने तर गृहिणी होण्याचं ठरवलं होतं आणि आपल्यासाठी आणि आपल्या माणसांसाठी तिने स्वतःच्या करिअरचा सुद्धा त्याग केला. तर जानकी म्हणत असते की अहो नाना त्याग नाही, गृहिणी होणं तर हा माझा चॉईस होता. आणि अहो अण्णा घर सांभाळणं काय मोठा टास्क नाहीये हो. कितीतरी माझ्यासारख्या बायका आहे ज्या रोज तारेवरची कसरत करून घर सांभाळतात आणि घर सांभाळणं सुद्धा हा एक जॉबच आहे ना. जानकी म्हणत असते आणि ओवी असं तुला वाटत असेल, परंतु आज सुद्धा मी नोकरीला जाऊ शकते आणि नाना मला त्याच्यासाठी परमिशन सुद्धा देतील. परंतु आज सुद्धा कितीतरी बायका बाहेरचं काम सांभाळू घरातली सगळी कामं व्यवस्थित करतात. पण मला नाही तसं करायचं. मला माझं घर जपायचंय, नाती सांभाळायची आहे आणि हेच माझं फुल टाइम करिअर आहे. तेव्हा सुमित्रा ओवीला म्हणत असते की बघितलं ना तुझी आई काय काय करते ते. तेव्हा ओवी म्हणते की आई कसलं भारी लेक्चर दिलं ग तू, तुला खरंच मेडल मिळालेलं असणार. तर सुमित्रा म्हणते की मग ओवी आता तुझ्या आईबद्दल काय लिहिणार तू. तेव्हा ओवी म्हणते की माझी आई घरात राहते, घरचं काम करते आणि जगासोबतच चालते आणि घर हे तिचं चॉईस आहे. नाना म्हणतात की जानकी ओवी सुद्धा तुझ्या तालमीत तयार झाली बघा. तर इकडे ऋषिकेशच्या ऑफिसमध्ये सयाजीरावचा एक एजंट तिथे आलेला असतो आणि तो कमिशन मागत असतो. परंतु ऋषिकेश मात्र त्या गोष्टीसाठी पूर्णपणे नकार देतो आणि म्हणतो की मी कुठलंही कमिशन देणार नाही, कारण मला माझ्या शेतकऱ्यांची खूप काळजी आहे. आता तो दलाल तिथून निघून जातो, परंतु जाता जाता तो सारंगचं आणि ऋषिकेशचं बोलणं ऐकतो. दादा आपण भाजीपाल्याचा ट्रक पाठवतोय तर त्यामध्ये धान्यही पाठवून देऊ. आणि ही गोष्ट त्या दलालाने ऐकलेली असते. तो लगेचच बाळाभाऊला कॉल करून सांगतो की वाशी मार्गे ऋषिकेशने त्याचा धान्याचा आणि भाजीपाल्याचा ट्रक पाठवलाय म्हणून. बाळाभाऊ लगेचच ही बातमी सयाजीरावला देतो आणि मग सयाजीराव लगेचच बंदोबस्त करायला सांगतो. तर इकडे ऋषिकेशला आवडतात म्हणून जानकीने पुरणपोळीचा घाट घातलेला असतो. त्याला ती काहीही करून देत नसते, कारण ऋषिकेशला तिच्याच हातच्या पोळ्या आवडत असतात. त्यामुळे सगळं काही अगदी झटून ती करत असते. त्याचवेळी सुमित्रा ही किचनमध्ये येते आणि म्हणते की अरे वा पुरणपोळीचा सुवास तर अख्ख्या घरभर दळवतोय आणि ऋषिकेशच्या ऑफिसपर्यंत सुद्धा पोहोचला असेल. तेव्हा जानकी लाजत असते. सुमित्रा म्हणते की बरं जानकी आता आपल्याला सौमित्राच्या लग्नाचं पण बघायला पाहिजे हा, कारण नानाचं आणि माझं बोलणं झालंय तसं. तर हे ऐकून जानकी खूप खुश होते. जानकी म्हणते की आपल्याला मॅट्रिमोनी साईटवर त्यांच्या डिटेल्स टाकाव्या लागतील. परंतु काय काय डिटेल्स टाकायच्या, म्हणजे सौमित्र भाऊजींना कशी मुलगी आवडते तुम्हाला काही माहिती आहे का, आणि त्यांना कशी मुलगी पाहिजे. तेव्हा आता सुमित्रा एक शक्कल लढवते. सुमित्रा एक ताट घेते आणि ते ताट जानकी समोर ठेवते आणि जानकीचं प्रतिबिंब त्या ताटावर दिसत असतं आणि म्हणते अगदी तुझी प्रतिबिंबच मला माझी सौमित्रासाठी दुसरी सून हवी आहे. जानकी म्हणते की अहो आई तुम्ही काय बोलताय हे. तर सुमित्रा म्हणते की हो मला अगदी तुझ्यासारखीच माझ्या सुना हव्यात, अगदी तुझ्या प्रतिबिंब हव्यात त्या दोघी. जानकी म्हणते की अहो पण मग सौमित्र भाऊजींच्या जर मनामध्ये दुसरी कोणती मुलगी असेल तर सुमित्रा म्हणते की हे काम पण तूच कर. तू आता सौमित्रला विचार त्याच्या मनात कोणी आहे की नाही, तो तुला नक्की सांगेल. तर जानकी म्हणत असते की आई तुम्ही माझ्यावर खूप मोठी जबाबदारी टाकली आहे. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे सारंग आणि कंपनीतील काही माणसं टेम्पो घेऊन चाललेले असतात. त्याच वेळी टेम्पो खाली गुंडांनी एक मोठा ट्रॅप रचून ठेवलेला असतो आणि खिळे पसरवून ठेवलेले असतात. त्यामुळे टेम्पो पंक्चर होतो आणि तिथेच थांबतो. आता सारंग जेव्हा खाली उतरतो तेव्हा ते खिळे बघतो आणि तेवढ्यातच सर्व गुंड आता तिथे येतात आणि गुंड आल्यानंतर आता ते
सारंगला मारायला सुरुवात करतात आणि बाकीच्या माणसांनाही मारू लागतात. ही विचार न करता टेम्पोवर रॉकेल होतात आणि टेम्पो पेटून देतात. तर आता सारंग ऋषिकेशला कॉल करतो आणि सांगतो की दादा, आपली 6 महिन्यांची मेहनत गेली रे, सयाजीरावच्या गुंडांनी टेम्पोच पेटून दिला. हे ऐकून ऋषिकेशला फार मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो, असेच घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.